आणि आता लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी। आज दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे। अवघ्या काही तासांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे। आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि त्यामुळे दुपारपासून आज आचारसंहिता लागणार आहे। या संदर्भात अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, खरं तर 6 दिवस उशिरा ही निवडणूक जाहीर होते असं म्हणावं लागेल 2019च्या तुलनेमध्ये निकिता, कारण 10 मार्चला 19ला निवडणूक जाहीर झाली होती आणि आता 24ला 16 मार्चला जाहीर होते। प्रामुख्याने हेच आहे, दुपारी 3 वाजताच विज्ञान भवनामध्ये पत्रकार परिषद होणार आहे। 2 निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीनंतर काल सकाळी एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीनंतर तात्काळ जाहीर करण्यात आलं की आजच निवडणूक जाहीर केली जाते। महत्त्वाचं हेच आहे की 543 जागांवर आता ही निवडणूक होणार आहे। राजकीय परिस्थिती देशभरातली पाहिली तर सत्ताधारी आणि विरोधक हे आमने सामने आलेले आहेत। अनेक मुद्दे प्रचारामध्ये असणार आहेत। मात्र यावेळेला निवडणूक आयोग काही नवीन अटी नियम लावतं का हे बघावं लागणार आहे। पण आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार फक्त 1 महिन्याचा वेळ मिळणार आहे राजकीय पक्षांना, म्हणजे अर्ज दाखल करण्यापासून प्रचार करण्यासाठीचा जो वेळ आहे तो फक्त 30 ते 32 दिवसांचा असणार आहे। कारण मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निकाल लावणं हे अपेक्षित आहे आणि जवळपास 6 ते 7 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये मतदानाची जी प्रक्रिया आहे ती केली जाऊ शकते। महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रात नेमकं मतदान कुठल्या टप्प्यात होतं हे बघावं लागेल। सुरक्षेचा विचार केला तर 3 लाखांपेक्षा जास्त सुरक्षा जवान हे संपूर्ण देशभरात तैनात असणार आहेत। संवेदनशील अतिसंवेदनशील भागामध्ये तैनात असणार आहेत। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी देखील प्रयत्न जोरदार केले जाणार आहेत। आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आज निवडणूक जरी निकिता जाहीर होणार असली तरी अजूनही फॉर्म्युला जो आहे महाविकास आघाडीचा असेल महायुतीचा असेल अजूनही निश्चित झालेला नाही। फक्त भाजपकडून यादी आतापर्यंत जाहीर करण्यात आलेला आहे। देशभरातला विचार केला 264 नावं भाजपकडनं आणि काँग्रेसकडनं 84 उमेदवारांची फक्त नावं जाहीर करण्यात आली आहेत। त्यामुळे इथून पुढचे दिवस सगळे राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचे आहे। असणार आहेत। सगळ्या विषयी सविस्तर जाणून घेत राहू तुमच्याकडून। संदीप, तुर्तास धन्यवाद।